विचारता नाही विचारताच तोडून टाकलं त्यांना. आम्हाला विचारलं नाही काही नाही त्याच्यामुळे घरी यावं लागलं आम्हाला. विचारलं असतं तर माणूस सावध होतं ना. बोला ना दोन शब्द बोला तुम्ही. काय सांगाल, आज उघड्यावर संसार करण्याची वेळ आलेली आहे, नेमकं कारण काय? 2010 पासून मौजे हर्सुल येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 216-17 येथे हे लोक बेघर असल्यामुळे स्थायिक झालेले होते आणि 2016ला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांना घर देणार ही योजना लागू केल्यानंतर आमच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले आणि सांगण्यात आले तुम्हाला सर्वांना घर देतो आणि ही जागा सोडा. आम्ही ही जागा सोडण्यासाठी तयार झालेलो असताना आम्ही फक्त एक आठ टाकली होती का बाबा हो तुम्ही आम्हाला घर देताय. माननीय आयुक्त श्रीकांत साहेब महानगरपालिका यांच्यासोबत माझी स्वतः चर्चा झाली होती की घर जर देत असाल तर आमची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा आणि ज्यावेळेस घरं कंप्लीट होतील त्यावेळेस आम्हाला त्या घरामध्ये पाठवा. म्हणजे ही कायदेशीर तरतूद आहे, ट्रान्झिट कॅम्प म्हणतात त्याला, तात्पुरत्या निवारागृहाची. तर त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे तसं करण्यात येईल. आम्ही सगळं आम्ही आनंदाने ही जागा सोडू आणि सर्वांना घर बांधता येईल. परंतु 24 तारखेला पूर्व सूचना न देता जी श्रीकांत साहेबांनी त्यांचे सहाय्यक आयुक्त संतोष वाहुळ यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महिला आंघोळ करत असताना, कोणी स्वयंपाक करत असताना, कोणी कपडे बदलत असताना, घरामध्ये कोणी आजारी पेशंट असताना अशा पद्धतीनं अमानुष हल्ला अजागृतपणे घडवून आणला आणि सर्वांना बेघर केलं. आणि तिथून आमच्यावर अत्याचार केल्यानंतर आम्ही विनंती करत राहिलो की आम्हाला घराची व्यवस्था करा. त्यांनी सांगितलं घरगीर काय भेटणारी, कुठे जायचं जा. मग त्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहेत. आमच्या जिल्ह्याचे मायबाप माननीय कलेक्टर दिलीप स्वामी साहेब यांना सांगितलं आम्हाला असं करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत घर देत नाही तोपर्यंत आम्ही इथूनच संसार चालवणार आहे. याचं कारण असं आहे की नैसर्गिक न्यायानं पक्षी झाडावर जन्म घेतात तर त्यांना झाडावर राहता येतं. आम्ही माणसं आहोत, आम्ही पृथ्वीवर जन्म घेतला तर आम्ही राहायचं कुठं? सरकारी जागेवर राहू देत नाही, खाजगी जमीन मालक जमिनीवर राहू देत नाही, तर आम्ही राहायचं कुठं? हा प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला सांगितलं आणि जोपर्यंत तुम्ही घर देत नाही तोपर्यंत आम्ही इथूनच आमचा संसार चालवणार आहे. हे आमचं आंदोलन नाही, आम्ही इथं स्थायिक झालेलो आहोत. जर प्रशासन आणि शासन आमचं म्हणणं मान्य करत नाही किंवा आम्हाला इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो इथून सुद्धा पोलीस प्रशासन, तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे आम्ही जर या देशाचे नागरिक नसू तर माननीय राज्य सरकार या जिल्ह्याचं जे प्रशासन आहे भारतीय संविधान कलम 12 मध्ये राज्य नावाच्या व्याख्येमध्ये जे सांगितलेले आहे ते सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी आमदार खासदार मुख्यमंत्री या सर्वांना आम्ही सांगतो आम्ही या देशाचे नसेल तर आम्हाला तुम्ही ज्या देशाचे समजतात त्या देशात नेऊन सोडा, नाही तर आम्ही तुमच्या देशात गैरकायदेशीर राहतो म्हणून तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका, आम्हाला नक्षलवादी घोषित करा, आतंकवादी घोषित करा, जेलमध्ये टाका, कारण आम्ही तुमच्या देशाचेच नाही तर मग आम्ही काय करणार? हे आमचं म्हणणं आहे. मी ऍडव्होकेट विजय वानखेडे, आंदोलनकर्त्यांचा संविधानिक हक्क अधिकार संरक्षण करता. लहान लेकर त्यांच्या परीक्षेचा टाइम, आमची एप्रिल आली, एप्रिलचा टाइम आणि आम्हाला शिंदे भावामुळे रोडवर येऊन बसणं पडलं. 1500 रुपये दिले आणि बेघर केलं. बहिणीला देणंच होतं तर घर तरी द्यायचे होते. 1500 रुपये दिले आणि रोडवर आणून बसवलं. ते 1500 देऊ नको म्हणा, आम्हाला सावली देत खाली काहीतरी आमच्यासाठी तर तुला भाऊ म्हणून दिवाळी येईन, आता एप्रिल येईल
आमचं कल्याण नाही केलं तर तू कशाचा भाऊ? छाया अनिल गायकवाड. आमचे घर तोडण्यात येत आहे. आम्हाला आमचे घर तोडले. आम्हाला शाळेत जायचं दप्तर नाही, काही नाही. आमचे परीक्षा जवळ येत आहे. आमचे घर काही नाही. आमचे घर तोडण्यात येत आहे. आम्हाला नोटीस नाही दिली, काही नाही. आमचे घर तोडले. आमचे त्याच्यात दप्तर ते वाय ते सगळे कांते फाटून फुटून गेले. आमचे परीक्षा येत आहे इथं कांते आमचे लिवायला काही नाही. आम्हाला काही नाही, पेन घेऊन काही नाही. आमचे दप्तर पुरे फाटले, सापडांनी काही नाही. आमचे पुरे घर बरबाद झाले. आमचे घर उद्ध्वस्त केले. लेकरं बाळा घरात असताना त्यानं बुड जर घातले त्याला आम्हाला 10 मिनिटं बी आम्हाला लेकर काढायला टाइम दिला नाही. मग सरकारची अन्याय कवरच सहन करायचा आम्ही. आम्हाला आमचा हक्काचं एखादं काहीतरी द्या. त्याच्यामुळे आम्हाला तिथं नाही दिलं, आम्ही इथं येऊन बसलो. आता इथं काय काय निर्णय घेईन ते सरकार आम्ही पाहून घेऊ. मग नाही जर दिलं तर आम्ही हटणारच नाही आणि घेतल्याशिवाय तर आम्ही जाणारच नाही. हा नाही तर आम्ही या देशातले नसतील तर आम्हाला बाहेर देशामध्ये नेऊन सोडा. देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजित पवार दादा, तुम्ही जर आम्हाला लाडक्या बहीण खरंच म्हणले असते तर आज तुम्ही लाडक्या बहिणीला रोडवर नसतं आणलं. साहेब आज आमची परिस्थिती अशी आहे की पक्षाला तरी राहायला जागा आहे पण आम्हाला नाही. आमच्या मुलाबाळाचे आज पेपर चालू आहे तरी त्यांना शाळेत जाता येणार नाही. आज माझा समाज साहेब फक्त आम्ही दलित लोक असा अन्याय का करता? आमचा झेंडा निळा झेंडा आमचा खाली पाडला साहेब तरी तुमच्या कर्मचाऱ्यांनी उचलला नाही. आणि साहेब माझे मिस्टर, आज माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं असताना पण साहेब त्यांनी मला इतकं बेघर केलं की आज आम्ही लखपती बहीण व्हायचं पण रोडपती बहीण झालो. साहेब आम्ही जर या देशाचे नागरिक नसल तर आम्ही ज्या देशात नागरिक तुम्ही समजता त्या देशात आम्हाला नेऊन सोडा, नाही तर आमची व्यवस्था करा. जोपर्यंत आमचा काही निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही. सोनाली कैलास प्रधान.